हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या पाचव्या पाठाचा शेवटचा भाग पाहतोय आणि हा आपला या पाठाचा चौथा भाग आहे। तर यापूर्वी आपण बऱ्याचशा संकल्पना पाहिल्या, समजून घेतल्या। आजच्या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेणार आहोत। तर बघा, आजच्या भागामध्ये आपण मूलद्रव्याचे जे काही इलेक्ट्रॉनिक संरूपण असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं हे समजून घ्या। आपण पाहिलं की KLMN या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात। हीच कवचांची कमाल धारकता होय। याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त एवढेच इलेक्ट्रॉन मावू शकतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कमाल धारकता असं म्हणतो। कवचाच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये काय होतं, वितरण होतं। समजा के शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स मावत असतील तर तेवढेच घेणार। के शेलला जर आपण सांगितलं, शेल कवचाला जर आपण सांगितलं की कवचाला त्या तू आणखी एक इलेक्ट्रॉन घे, तर तो घेणार नाही। तो त्या इलेक्ट्रॉनला काय करेल तर आउट करेल, त्याला काय करेल, बाहेर टाकून देईल। तू माझ्यामध्ये काय म्हणेल, तू माझ्यामध्ये मावणार नाहीस, त्यामुळे मी तुला घेणार नाही, म्हणून तर काय करेल तर पुढच्या कवचामध्ये त्याला पाठवून देईल। त्यानंतर आता पुढे बघा, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनीय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण। आता इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे काय, एखादं मूलद्रव्य आहे, उदाहरणामध्ये बघा आपला कार्बन आहे, तर त्याचा अणुअंक किती, 6, बरोबर। आता त्याची कवचनीय मांडणी करणं, पहिले जो काही कवच आहे त्याची धारकता किती, इलेक्ट्रॉन धारकता 2, दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे, पण आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन उरले, फक्त 4। त्यामुळे त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक संरूपण असेल ते काय येईल, 2,4। तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन संरूपण काय केले जातात, लिहिले जातात। त्यानंतर बघा, प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी काय असते, ऊर्जा असते। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं की इलेक्ट्रॉनचे जे काही वेगवेगळे कवच असतात, तर त्या प्रत्येक कवचामध्ये तो ज्या कवचामध्ये असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते। पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते आणि त्यापुढील कवचामध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते। मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉन संरूपण असे असतं की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते। अणूतील इलेक्ट्रॉन कवचाच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचामध्ये स्थान मिळवतात। आता आपण काही मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉन संरूपण पाहू। आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, त्याची कवच पहिला जो काही कवच आहे तर त्याची कमाल धारकता 2 आहे, पण आपल्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, मग आपण त्याला एकच ठेवणार। त्यानंतर कार्बन, आता कार्बनचे बघा आपण आत्ताच पाहिली होती पहिली, आता या ठिकाणी किती, 1 मिनिट तुम्हाला व्यवस्थितपणे दिसून येईल। तर याची धारकता किती आहे, फक्त 2 इलेक्ट्रॉनची, मग आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन उरले, 4 इलेक्ट्रॉन उरले आणखी, ते काय करतील, एल शेल मध्ये राहतील। मग याचे इलेक्ट्रॉन संरूपण काय येईल, 2,4। पुढचा आहे नायट्रोजन, नायट्रोजनचं सुद्धा काय असेल अशाच पद्धतीने 2, काय असेल त्याचं 5 हे इलेक्ट्रॉनिक संरूपण असेल। मग येतो आपला काय, ऑक्सिजन, ऑक्सिजनचं सुद्धा काय असेल 2,6। मग आहे फ्लोरीन, फ्लोरीनचं सुद्धा 2,7। मग निऑन, निऑनचं काय असेल 2,8। तर एल शेलची जी काही कमाल धारकता होती या ठिकाणी पूर्ण होते। म्हणजे आता यापुढील जे काही वेगवेगळे मूलद्रव्य असतील तर त्यांचे इलेक्ट्रॉन्स पुढच्या कवचामध्ये काय करतील, प्रवेश करतील। आता सोडियम आहे, सोडियम बघा 2, 8 आणि 1 इलेक्ट्रॉन उरतोय, तर हा 1 इलेक्ट्रॉन कुठे जाईल, तर हा 1 इलेक्ट्रॉन यम या कवचामध्ये जाईल। त्यानंतर आता पुढे बघा, क्लोरीन, क्लोरीनचं किती आहे, 17। मग याची कमाल धारकता 2 आहे, याची 8 आहे, याची 18 आहे। मग या ठिकाणी आपल्याला 10 झाले, आणखी किती इलेक्ट्रॉन उरले, 7। मग याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 7। ॲरागॉन, ॲरागॉन 18, तर याचे बघा, याचे या ठिकाणी येतं 2, 8,8। त्यानंतर आहे ब्रोमिन, ब्रोमिनचं आहे 35, 2, 8, याचे किती, 18, किती झाले तर 28, आणि किती उरले, मग आणखी आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स लागतील, जवळपास 7। मग जे काही 7 इलेक्ट्रॉन्स असतील ते एन कवचामध्ये काय करतील, प्रवेश करतील, आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण असेल 2, 8, 18 आणि 7 अशा पद्धतीचं असेल। तर जे काही संरूपण असतील ते कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला समजलं असावं। त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण आता वळूया। पुढचा मुद्दा आहे संयोजक, ज्याला आपण बॅलन्सिंग म्हणतो।
आणि इलेक्ट्रॉन संरूपण, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. तर संयोजा म्हणजे काय, तर एका अणूनं तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या, हे आपण मागील पाठात पाहिलं. आपण हेही पाहिलं की साधारणपणे मूलद्रव्याची संयोजा त्याच्या विविध संयुगांमध्ये काय असते, स्थिर असते. त्यानंतर पुढे बघा, इलेक्ट्रॉनचं संरूपण रेखाटणं अशा पद्धतीने काय होतं, पूर्ण होतं. तर मूलद्रव्याची संयोजा, संयुगामधील रासायनिक बंध याच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणामुळे काय होतात, स्पष्ट होतात. एखादं मूलद्रव्य आहे, त्याची जी काही संयोजा असेल, तर ते संयुगामधील जे काही रासायनिक बंध असतील, तर त्यांच्या संबंधी ज्या काही संकल्पना असतील, तर त्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे काय होतात, स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्य कवचात इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात. अणू काय करतात, आता समजा हा कवच आहे, तर या कवचामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतील, तर त्याचा वापर करून ते इतर मूलद्रव्यातील जे काही कवचातील इलेक्ट्रॉन्स असतील, तर त्याच्याशी बंध तयार करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, अणूंची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच म्हणतात. आता उदाहरणामध्ये बघा, लिथियम हा आपला काय आहे, लिथियम. तर त्याच्या पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आता हा बाह्यतम कवच आहे, कारण याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा जो काही कवच असेल, याला काय म्हणलं जातं, संयोजा कवच असं म्हणलं जातं. आणि जे इलेक्ट्रॉन या बाह्यतम कवचात असतात, त्यांना संयोज इलेक्ट्रॉन असं म्हणलं जातं. कारण ते काय करतात, एकतर ते दिले जातात किंवा मग त्यांच्यासाठी इतर इलेक्ट्रॉन्स घेतले जातात. आता त्यानंतर पुढे बघा, पण त्यापूर्वी लक्षात घ्या, जे इलेक्ट्रॉन्स काय केले जातात. आता बघा, उदाहरणामध्ये एखादं ॲटम आहे आणि त्याला स्टॅबिलिटी हवी, म्हणजे त्याला स्थिर व्हायचंय. उदाहरणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण स्थिर होण्यासाठी बरेचसे पर्याय निवडतो, बऱ्याचशा गोष्टी करत असतो. मग आता बघा, आपला कार्बन आहे, उदाहरणामध्ये आपला कार्बन, ठीक आहे. तर त्याच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळतात. त्याच्या दुसऱ्या कवचामध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स पाहायला भेटतील, तर त्याचा जो काही अणुअंक आहे तो 6 आहे. तर त्याच्या दुसऱ्या कवचामध्ये आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळतात. मग आता हा काय करेल, एकतर तो 4 इलेक्ट्रॉन्स देईल किंवा 4 इलेक्ट्रॉन्स घेईल. का, कारण त्याचा हा कवच पूर्ण करायचा आहे. कारण या कवचाची कमाल अशी इलेक्ट्रॉन धारकता किती आहे, 8 आहे. त्यामुळे तो एकतर काय करेल, इलेक्ट्रॉन देऊन तो स्थिर होईल, त्याचा दुसरा जो काही कवच असेल तो पूर्ण असेल, किंवा तो आणखी 4 इलेक्ट्रॉन्स घेऊन काय करेल, तर त्याचा जो काही ऑक्टेट असेल तो पूर्ण करेल. अशा पद्धतीने काय करतात, तर जे काही ॲटम्स आहेत ते स्थिर होण्यासाठी, स्थिर स्थावर होण्यासाठी एकतर इलेक्ट्रॉन्स देतात किंवा मग एकतर घेतात. त्यानंतर पुढची संकल्पना आपण पाहणार आहोत, समस्थानिकांची, ज्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. तर मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. हे आपल्याला किती महत्त्वाचं आहे, अणुअंक हे कधी समजतं, तर ज्या वेळेला आपण मूलद्रव्यांचं विभाजन पाहतो त्यावेळेला समजतं. तर निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान, परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असू शकतात, त्याची शक्यता आहे. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न वस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. म्हणजे बघा, त्याचे जे काही वस्तुमान आहे तर ते काय असतं, वेगवेगळं असतं. उदाहरणामध्ये कार्बन आहे, कार्बनची 3 समस्थानिके आहेत. ती म्हणजे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. तर समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक किती असतो, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. ह्या पद्धतीनेही ते दर्शवले जातात. तर समस्थानिकांची प्रोटॉनची संख्या समान असते, परंतु न्यूट्रॉनची संख्या काय असते, वेगळी असते. त्यालाच आपण आयसोटोप्स म्हणतो. आता बघा, याच्यामध्ये कार्बन 12चं प्रोटॉनची संख्या 13ची आणि 14ची समान आहे, पण जो काही न्यूट्रॉन आहे त्याची संख्या मात्र वेगळी असते. कार्बन 12 मध्ये 6 न्यूट्रॉन आढळतात, कार्बन 13 मध्ये 7 न्यूट्रॉन आढळतात, तर कार्बन 14 मध्ये मात्र 8 न्यूट्रॉन आढळतात. आणि ही जी काही न्यूट्रॉनची संख्या असते ती सतत व्हेरिएबल असते, म्हणजे ती सातत्याने बदलणारी असते. ठीक आहे. तर समस्थानिक काय असतात,
हे आपण पाहिलं. पण यांचे उपयोग काय, हे कशासाठी वापरले जातात, कुठे वापरले जातात, यांना वापरण्याचं कारण काय लक्षात घ्या. काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात, म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह म्हणतो. ठीक आहे, तर रेडिओ ऍक्टिव्ह असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, वैद्यक क्षेत्र आहे, संशोधन क्षेत्र आहे, अशा ठिकाणी त्यांचा उपयोग केला जातो. पहिला उपयोग बघा, युरॅनियम 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो. दुसरा आहे कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. उदाहरणामध्ये कोबाल्ट 60. तिसरा आहे गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारांमध्ये आयोडीन 131 चा काय होतो उपयोग होतो. चौथा आहे किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. उदाहरणामध्ये सोडियम 24. पाचवा बघा आता, अन्नपदार्थांचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. आणि शेवटचा उपयोग कार्बन 14 हा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचं जे काही वय असतं, जीवाश्म म्हणजे काय तर जमिनीखाली जे काही फार वर्षापूर्वीची हाडे असतात, साकडे असतात, वेगवेगळ्या वस्तू असतात, तर त्यांचं वय काढण्यासाठी वापरले जातात. सॉरी. त्यानंतर बघा पुढे आहे अणुभट्टी. अणुभट्टी काय असते तर ज्या पद्धतीने पावाची भट्टी असते त्याच पद्धतीची एक भट्टी असते, पण त्यामध्ये काय होते तर अणूंची वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया त्या ठिकाणी घडतात. तर अणुऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचं संयंत्र म्हणजेच अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि त्या अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. तर संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरॅनियम 235 या अणुइंधनाचं आपण उदाहरण घेऊ. आता बघा, मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरॅनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचं विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 या दोन वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रक 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी युरॅनियम 235 केंद्रकाचं विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडाची जी काही श्रंखला आहे ज्याला आपण साखळी म्हणतो, तर साखळी अभिक्रिया होते. तर यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते आणि संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी श्रंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. अणुभट्ट्यांमध्ये श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी काय केलं जातं तर न्यूट्रॉन्सचा वेग आणि संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करतात. पहिली गोष्ट संचलक, ज्याला मंदक किंवा मॉडरेटर म्हणतात. तर याच्यामध्ये बघा न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. आणि दुसरा आहे कंट्रोलर, ज्याला आपण नियंत्रक म्हणतो. तर न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्याचं काम बोरॉन, कॅडमियम आणि बेरियम सारख्या इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. तर विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक, ज्याला आपण कूलंट म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाइन्स चालवले जातात व वीज निर्मिती होते. आता बघा व्यवस्थितपणे सांगते. हा आहे आपला युरॅनियमचा 235वा आयसोटोप, ज्याला आपण समस्थानिक म्हणतो. त्याच्यावरती आपण काय केलं, सावकाशपणे एका न्यूट्रॉनचा मारा केला आणि या न्यूट्रॉनच्या मारामुळे काय झालं तर या केंद्रकाचं विभाजन झालं. कशामध्ये तर 92 आणि 100 किती तर 101 मिनिट आपण चेक करूया. तर 141 या वेगवेगळ्या दोन अणुअंक असलेल्या घटकांमध्ये झालं आणि हे दोन वेगवेगळे अणुअंक वेगवेगळे दोन घटक तयार झाले आणि त्यासोबतच 3 न्यूट्रॉन तयार झाले. आणि हे 3ही न्यूट्रॉन काय करतील, शांत बसतील का, हे नाही बसणार. तर हे पुढे आणखी 235 या युरॅनियमच्या समस्थानिकांवरती जातील, त्यांचं विभाजन घडून आणतील आणि ही साखळी पुढे काय होईल तर वाढत जाईल. पण याद्वारे या प्रक्रियेदरम्यान काय होते तर ऊर्जा बाहेर पडते आणि जी काही ऊर्जा असते तर बघा या अशा पद्धतीचे मोठे मोठे अणुभट्ट्या असतात. तर या भट्ट्यांच्या बाजूलाच काय असतात तर कूलंट असतात अशा पद्धतीचे. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर पाणी असतं. मग त्या ऊर्जेच्या मदतीने जे काही पाणी असेल ते गरम केलं जातं. आता हे पाणी आहे, समजा हे काय आहे कूलंट आहे, ठीक आहे. तर याच्यामधून जी काही ऊर्जा असेल
ती या कूलंटमध्ये पाठवली जाते. याद्वारे हे जे काही पाणी असेल हे पाणी गरम होतं. मग याद्वारे परत या ठिकाणी टर्बाईन्स असतात, म्हणजे छोटे छोटे मोठे मोठे फॅन्स असतात आणि या फॅन्सवरती काय केलं जातं, ते फिरवले जातात आणि हे फिरल्यामुळे त्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती होते आणि त्या ऊर्जेची निर्मिती होऊन त्या ठिकाणी काय होते, तर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, त्या ठिकाणी वीज निर्मिती होते. पण याचा एक दुरुपयोग म्हणा किंवा याचा एक ड्रॉबॅक म्हणा तोही आहे, तो असा की जर ही श्रंखला अभिक्रिया जर अति प्रमाणामध्ये झाली, जर मोठ्या प्रमाणामध्ये जर अनियंत्रित पद्धतीने ह्या युरेनियमचं विखंडन झालं तर मोठ्या प्रमाणात अणुब्लास्ट होऊ शकतो. आपण यापूर्वी हे ॲटम बॉम्ब सारखे प्रकार ऐकले असतील, तर अशाच वेगवेगळ्या रिॲक्शनद्वारे हे ॲटम बॉम्ब घडतात. स्फोट होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाईन्स चालवले जातात आणि वीज निर्मिती होते. तर आय होप तुम्हाला हाचा जो काही भाग होता तो व्यवस्थितपणे समजला असावा. तर या ठिकाणी आपला जो काही हा 5वा पाठ होता तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता. त्याच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापूर्वीचे भाग पाहण्यासाठी, याचा स्वाध्याय पाहण्यासाठी, पुढील पाठ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.